यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण. लेखक बाबा पद्मनजी. भाग 14. त्या गावात काही औषध वगैरे मिळण्याची सोय नव्हती व तेथे कुणी कुशल वैद्यही नव्हता. मग तेथून डोली करून त्यास जलदीने स्वग्रामी त्र्यंबकास आणले. तेथे औषध उपाय चालविला, परंतु त्याच्या शरीरात ज्या अति तीव्र वेदना होत त्या राहिनात. अशा प्रसंगी विनायकरावाची आईबापे फार घाबरून गेली. आमचा एकुलता एक पुत्र आता मरतो असे त्यास वाटून ती आपला ऊर बळवून घेऊ लागली. परंतु त्यांच्यापेक्षा यमुनाबाईस जे दुःख झाले त्याचे वर्णन कोण करेल. तिची आपल्या नवऱ्यावर पराकाष्ठेची प्रीती होती. तिचे व त्याचे कधीही वैमनस्य पडले नव्हते. ती दोघेही सुशिक्षित होती म्हणून त्यांचे विचार व मते बहुत गोष्टीत मिळत. त्यामध्ये विशेष गुण होता की ती आपल्या आत्म्याविषयी काळजीने विचार करीत असत. त्यातून यमुनाबाई तर पारमार्थिक गोष्टी समजण्याच्या मार्गास लहानपणापासून लागली होती. तिने आपल्या सुस्वभावाने, सदुपदेशाने व सदाचरणाने विनायकरावाचे मन धर्मसंबंधी विचाराकडेच वळविले होते. त्या दोघांचा विश्वास एकाच देवावर व एकाच तारणाऱ्यावर बसला होता व त्या दोघांची आणि त्यात विशेष करून यमुनाबाईची अशी इच्छा होती की जो धर्म आपण गुप्तपणे मनात आदरितो तो प्रसिद्धपणे जनात आचरावा. अशा त्या धार्मिक तरुण स्त्री पुरुषांवर दुःख येऊन पडले ती त्यांनी मोठ्या सहनतेने सोसण्याचा निश्चय केला. यमुनाबाईने आपल्या नवऱ्याचे अंथरूण रात्रंदिवस सोडले नाही. केवळ मोठ्या निकडीच्या कामासाठी मात्र तिने तिथून उठावे. वैद्य औषध देण्यास आला म्हणजे त्यास पतीच्या प्रकृतीचे मान तिच्याने सांगवेल तेवढे सांगावे. तेणेकरून विनायकरावास फार बोलायचे श्रम पडत नसत. तिने त्याच्यासाठी औषधाची, पथ्यपाण्याची फार चांगली तरतूद ठेवली होती. त्याच्याजवळ बसून त्याच्या मनास समाधान वाटेल अशा गोष्टी कराव्या व पुस्तके वाचून दाखवावी. एके दिवशी 2 प्रहरी वैद्य आला. तो विनायकरावाची कठीण अवस्था पाहून खाली मान घालून विचार करू लागला. ते यमुनाबाईने लक्षात आणून ती त्याला विचारू लागली, दादा, आपणाला यांच्याविषयी कसे काय वाटते? वैद्य म्हणाले, बाई, मी श्रम करण्यात काही कसर ठेवीत नाही. ईश्वर जे करेल ते खरे. असे म्हणून काही नवीन औषधाची ते योजना करून गेला. मग यमुनाबाई आपल्या पतीशी बोलू लागली, हे प्राणनाथा, तुम्ही आता मला टाकून जाल असे मला वाटते. तुमच्या मागून माझी कशी दशा होईल? तुमचा मला केवढा आधार होता. मग मी कोणापाशी राहू? वल्लीच्याने मंडपास सोडून जसे राहवत नाही तशी मी आहे. ईश्वर तुम्हाला या दुखण्यातून लवकर उठवो. ते ऐकून विनायकराव मंद शब्दाने भाषण करीतात. हे माझ्या प्राणप्रिये, मी तुला सोडून जावे अशी जर देवाची इच्छा आहे तर ती मला नम्रतेने मानली पाहिजे. परंतु एक गोष्ट तुला सांगण्यास मला फार आनंद वाटतो की मी आज 8 दिवसांपासून माझ्या आत्म्याच्या तारणाविषयी फार विचार व काळजी करीत आहे. पूर्वी जरी तू मला वारंवार मोठ्या ममतेने हा विचार करण्यास सांगत होतीस तरी मी त्याचकडेच लक्ष दिले नाही. मी माझ्या इतर तरुण मित्रांप्रमाणे निष्काळजीने वागलो. जरी मी सद्गुणी व सदाचरणी होतो तरी मी देवाचा भक्त नव्हतो. या जगाने मला मोहितले होते. लोकांच्या कल्याणाकडेच जरी माझे चित्त लागले होते तरी देवाच्या भक्तीकडेच माझे ध्यान लागले नाही. माणसाच्या कल्याणाची जरी मी काहीशी काळजी बाळगली तरी देवाचा गौरव करण्याची मी अगदी गरज ठेवली नाही. मला आता फार पश्चाताप झाला आहे. देवाने माझ्यावर कृपा करून जर मला आणखी काही वर्षे वाचविले तर मी माझे शेष आयुष्य त्याच्या सेवेत घालवीन. कारण देवाची सेवा केल्याशिवाय मनुष्याचे खरे कल्याण आपल्या हातून होत नाही अशी माझी पूर्ण खात्री झाली आहे. परंतु आता मला वाचण्याची आशा दिसत नाही. मी आता काय करू? यमुनाबाईने हे बोलणे स्तब्धपणे ऐकून घेतल्यावर ती त्यास म्हणाली, आपण दोघेही देवाचे खरोखर अपराधी आहोत. आपण आपला उत्तम काळ जगाच्या चाकरीत घालवला आणि आता
जेव्हा आपल्यावर दुःख, चिंता येऊन पडली, तेव्हा आपण अपंगासारखे झालो. तेव्हा आपणास देवाची सेवा करण्याचा विचार उत्पन्न झाला. केवढा हा आपला दोष? तरी परमेश्वर ममताळू व कृपाळू, मंदक्रोध व बहुप्रसाद आहे. तो निरंतर वाद करणार नाही आणि सर्व काळ क्रोध धरणार नाही. त्याने तुम्हास ह्या दुखण्यात ही सुबुद्धी दिली. हा त्याचा आपणावर केवढा उपकार, केवढी त्याची कृपा. आपण तिला पात्र आहो की काय? तर हे माझ्या प्राणप्रिया, आपण मला इहलोकी सोडून गेला तरी परलोकी आपली आणि माझी भेट होईल असा मला भरवसा देऊन तुम्ही जावे, अशी देवापाशी माझी प्रार्थना आहे. विनायकराव, मी आपल्या तारणासाठी काय करू? माझ्या पापांची क्षमा कशी होईल? मेल्यावर माझे काय होईल? यमुनाबाई, तुम्ही आपले मन असे व्यग्र होऊ देऊ नका. तुम्हाला पुष्कळ शास्त्रज्ञान आहे. शास्त्रातील वचनांची आठवण करा. प्रभू येशू तुम्हासाठी खांबी मरण पावला हे आठवा. तो मोठ्या कृपेने तुम्हास हाक मारून म्हणतो की जो कोणी मजकडेस येतो त्याला मी कधी टाकणार नाही. तो सर्वांस तारणाचे आमंत्रण देतो आणि म्हणतो की जो मजवर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी वाचेल. पहा, यावरून आपले तारण किती जवळ आहे आणि ते देवाने सिद्ध केले म्हणून ते किती सोपे आहे. आपण केवळ विश्वास मात्र ठेवावा, म्हणजे देव आपल्या सर्व पापांची क्षमा करेल. विनायकराव, यातच मला परमेश्वराचे परमज्ञान व अगाध चातुर्य दिसून येते. दुसरे सर्व उपाय मला व्यर्थ दिसतात. यमुनाबाई, ईश्वरी तारणोपायाचे उत्कृष्टपण व सौंदर्य उघड करून दाखविणे हे देवाच्या पवित्र आत्म्याचे काम होय. तो आपली ज्ञानकिरणे तुमच्या अंतःकरणात पाडून तुमच्या संशयरूप अंधकाराचा विनाश करो. असे ती आपल्या नवऱ्याचे शांतवण करून त्याशी परमेश्वराच्या गोष्टी करीत असता विनायकरावांचे पथ्यपाणी आत आले. ते घेऊन त्यास अमळशी डुलकी घेण्याचा रंग पाहून यमुनाबाई तेथून निघून माडीवर निवांत जागेत गेली आणि तेथे प्रार्थना तिने केली. ती येणेप्रमाणे, हे परमपवित्र बापा, तुझे सर्व मार्ग सरळ व न्यायी आहेत. जे काही तू करीतोस ते आपल्या अपूर्व ज्ञानाने व चांगुलपणाने करीतोस. हे परमेश्वरा, तू कधी वाईट करीत नाहीस व कोणाचेही वाईट व्हावे अशी तुझी इच्छा देखील नाही. पापी मनुष्याने आपल्या पापात मरावे अशी तुझी इच्छा नाही. हे बापा, तू मला आपली ओळख करून दिली आहेस म्हणून मी तुझी स्तुती करीते आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याची मला ओळख झाली आहे म्हणून मी मोठा आनंद मानिते. हे दयाळू बापा, मजवर दया कर आणि माझ्या नवऱ्यास या दुखण्यातून उठीव. हे देवा, मी त्याच्या मरणाने उघडी पडेन. मजकडे पहा आणि त्याचकडे देखील पहा. हे परमेश्वरा, त्याच्या आत्म्यावर दया कर. तू त्याच्या अंतःकरणाचे डोळे उघडीत आहेस हे पाहून मी तुझे किती उपकार मानू. हे बापा, मनुष्याच्या तारणासाठी तुझ्या पुत्राने जे प्रायश्चित्त केले त्याचा अर्थ त्यास स्पष्ट समजू दे आणि त्यावर त्याचा दृढ विश्वास बसू दे. म्हणजे जरी या लोकी आमचा वियोग झाला तरी परलोकी आम्ही एकत्र मिळू आणि तेथून कधी एकमेकांपासून दूर होणार नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ता, जेव्हा मी खोल पाण्यातून चालेन तेव्हा तू माझा हात धर. जेव्हा मला जळत अग्नीच्या भट्टीमधून पार जावे लागेल तेव्हा तू माझा सांभाळ कर. तू माझा तारणारा आहेस. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणापाशी जाऊ? संकटाच्या व दुःखाच्या समयी तू आपल्या लोकांच्या जवळ असतोस आणि त्यास सहाय्य करतोस. हे प्रभू, माझी विनंती ऐक आणि कृपे करून मला उत्तर दे. ही प्रार्थना करीत असता यमुनाबाईचे डोळे पाण्याने भरले व तिचे मन सद्गदित झाले. ती काही वेळपर्यंत ध्यानस्थ राहिली असता तिच्या मनात कोणी प्रेरणा करून शब्द बोलिल्यासारखा ध्वनी तिला ऐकू आला. तिला असे वाटले की मजपाशी कोणी उभे राहून बोलत आहे. तिने असे ऐकले की भिवू नको, कारण की मी तुझपाशी आहे. घाबरू नको, का तर मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन,
होय, तुझे सहाय्य करेन. हे शब्द ऐकून तिला धीर आला आणि ती बाहेर आली. मग थोडेसे अन्न खाऊन पुन्हा विनायकरावापाशी गेली. तेथे त्यास झोप लागलीशी पाहून पुस्तक घेऊन त्याच्याजवळ मुकाट्याने वाचीत बसली. नंतर अर्धघटकेने विनायकराव जागे होऊन तिला म्हणू लागले, प्रिये, ते काय वाचतीस? ती म्हणाली, गीतांचे पुस्तकातील 71वे गीत वाचते. मी आपणास वाचून दाखवू काय? होय, काही ओव्या मला ऐकू दे. ती वाचते. हे परमेश्वरा, म्या तुझवर आशा ठेवली. म्या कधीही लज्जित होऊ नये. तू आपल्या न्याय करून मला सोडीव आणि माझा निभाव कर. आपला कान मजकडे लाव आणि मला तार. ज्याच्या वस्तीस म्या नेहमी जावे असा तू मजशी हो. मला तारावे म्हणून तू आज्ञा दिली आहेस. का तर तू माझा खडक व माझा गड आहेस. हे माझ्या देवा, दुष्टाच्या हातापासून माझा निभाव कर. अधर्म करणारा व बलात्कारी यांच्या पंजापासून निभाव कर. का तर हे प्रभू परमेश्वरा, तू माझे आशापात्र आहेस. ती पुढे वाचित आहे इतक्यात मध्येच विनायकरावाने तिला थांबवून म्हटले की यातून कित्येक वचने माझ्या मनाला फार शांती व धैर्य देतात. वेद माझा खडक व माझा गड आहे. त्याच्याजवळ मी राहिलो तर मला कोणाचेही भय नाही असे मला आता वाटू लागले. यमुनाबाई, देवाच्या तारक कृपेवर विश्वास बसला म्हणजे अशी भावना उत्पन्न होते, आपल्या पापाची क्षमा झाली आहे असा आपणास अनुभवपूर्वक दाखला मिळाला म्हणजे देवावर असा दृढ निश्चय बसतो आणि त्याचे सर्व मार्ग सरळ दिसतात. विनायक, तुला हे ज्ञान देवाने शिकविले म्हणून मी त्याचा उपकार मानितो. मला आता फार लाज वाटते व पश्चाताप उत्पन्न होतो की या गोष्ट मी स्वतः शिकून तुला शिकवायच्या होत्या. पण तसे न करिता जगातील मानवी ज्ञानाकडेच मी फार लक्ष दिले आणि ईश्वरी ज्ञानाचा अव्हेर केला. केवढे माझे मूर्खपण. देव मजवर आता कृपा करो. माझे अपराध क्षमा करो आणि मरणकाळी आपल्यापाशी नेव. हे प्रिये, मला वाटते की मी आता फार दिवस वाचणार नाही. मला मरणाचे भय वाटत नाही, कारण ख्रिस्ताच्या पुण्यावर माझा विश्वास आहे. त्याच्या मरणाकडून मला जीवन प्राप्त झाले आहे. पण माझ्या मागून तुझे कसे होईल ही काळजी मला लागली आहे. ज्या लोकांमध्ये तुला राहावे लागेल त्यांची सांप्रतची स्थिती पाहून मला तुझी धडगत दिसत नाही. तुला ते फार जाच करतील. त्यांच्यापुढे तुझे काही चालणार नाही. आणि आता माझ्या प्रिय सद्गुणी व सुकुमार यमुनेस वैधव्य प्राप्त होण्याचा काळ जवळ आला आहे असे दिसते. माझ्या मागून तुला दुसरे लग्न करण्याची इच्छा उत्पन्न झाली तर लोक तुला कधी तसे करू देणार नाहीत. तू जन्मभर दुःख भोगीत व शोक करीत राहिलीस तरी त्यास तुझी दया येणार नाही. तुझे सर्व आयुष्य अंधारात वेचले किंवा काबाड कष्टाखाली तू चेपले गेलीस तरी त्यास गोड वाटेल. पण ते तुला दुसरे लग्न करण्याची मोकळीक देणार नाही. तू सुखी राहावेस, तुझे ज्ञान वाढावे, तुला सांभाळणारा व तुझवर प्रीती करणारा असा तुला नवरा मिळावा हे त्यास बरे वाटणार नाही. परंतु तुझ्या डोईचे केश काढून तुला लावण्यहीन करावे आणि सर्वांनी हेळना व तिरस्कार व अपमान करावा यातच त्यास आपले कर्तव्य कर्म केलेसे वाटेल. यमुनाबाई, मजविषयी आपण आता चिंता बाळगू नये. मी संसार संबंधी दुःख चुकविण्यासाठी त्यांच्यापासून दूर होईन असे नाही, तर मला माझ्या सद्विवेकाप्रमाणे चालून ईश्वराची भक्ती करण्यास हे जर मला मोकळीक देणार नाहीत तर मात्र मला दुसरा विचार पाहावा लागेल. परंतु तुम्हाला माझी काळजी नसावी. मी विधवा झाले तरी अनाथाचा व विधवांचा पती जो परमेश्वर तो माझा रक्षक आहे. मी त्यावर माझे सर्व ओझे घातले आहे. तो मला टाकणारा नाही. तुम्ही माझ्या पुढे जाता व तुमचा माझा इतका लवकर वियोग होतो हे पाहून मात्र मला दुःख वाटते. तरी आता रात्र थोडी राहिली आहे. पुन्हा उठण्याची प्रभात आली म्हणजे आपली हृदये आनंदभरीत होऊन आपण हास्यवदन करीत आपल्या तारणासमोर उभे राहू.
मग तिने योहान्नाच्या शुभवर्तमानातील 14वा अध्याय व माथीच्या पुस्तकातील 26वा व 27वा अध्याय वाचला आणि तारणाऱ्याची मनुष्यावर केवढी प्रीती आहे याविषयी तिने काही वेळ भाषण केले. नंतर विनायकराव म्हणतात, प्रिये, मला एका गोष्टीची फार खंत वाटते. ज्या तारकावर माझा विश्वास आहे त्याला मी जगासमोर स्वीकारले नाही. या माझ्या अपराधाची देव मला क्षमा करो. पण आता तू मला बाप्तिस्मा दे, म्हणजे माझ्या जीवास समाधान वाटेल. यमुनाबाई, प्रिया, बायकोने नवऱ्यास बाप्तिस्मा द्यावा अशी ख्रिस्ती रीत आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही. याशिवाय मीही तुमच्यासारखीच गुप्तरीतीने हा धर्म आचरित आहे. विनायक, मला वाटते की असे केल्याने देवाला राग येणार नाही. जर मी ह्या दुखण्यातून उठलो तर खजेत ख्रिस्ती मंडळीत जाऊन मिळेल. पण तू या प्रसंगी माझ्या मनाला शांती मिळण्याची ही गोष्ट कर. मग पतीच्या आग्रहास्तव यमुनाबाईने विनायकरावास बाप्तिस्मा दिला. इतक्यात एकाएकी विनायकरावाची चर्या बदलली व परमेश्वराचा दूत आपणास बोलावण्यास आला आहे असे त्यास वाटू लागले. प्रीतीने पाजविलेले ज्याचे अग्र असा एक तीर त्याच्या अंतःकरणात येऊन बसला. तेणे करून तो काही वेळ व्याकुळ होऊन, हे प्रभू येशू ख्रिस्ता, माझा अंगीकार कर असे म्हणून तो मोठ्या शांतीने इहलोकीची क्षणभंगूर वस्ती सोडून चिरकाळच्या आनंदमय निवासस्थानाप्रत जाता झाला. अभ्रे येतात. विनायकरावाच्या दुखण्यात, मरणकाळी व त्यानंतर यमुनाबाईच्या ज्या सद्भावना प्रकट झाल्या त्यांवरून घरातील मनुष्यास मोठे आश्चर्य वाटू लागले. तिने इतर स्त्रियांप्रमाणे अनिवार्य शोक केला नाही किंवा देवाला अपशब्द बोलून पाप केले नाही. तिला सर्वांपेक्षा फार दुःख झाले होते खरे, परंतु तिला ईश्वराकडून शांती व आशा प्राप्त झाली होती. तिने एकांत ठिकाणी बसून असा विचार करावा, देव माझा बाप व पती आहे. त्याने जरी माझ्या आशेची व माझ्या आश्रयाची वस्तू मजकडून नेली तरी तो स्वतः माझ्याजवळ आहे. माझे या जगी राहणे फार दिवस नाही. हे दुःखाचे दिवस लवकर जातील, मग मी चिरकाल सुखी होईन. देवावर मी अधिक प्रीती करावी. माझे सर्व अंतःकरण मी त्यास अर्पण करावे. म्हणून त्याने मजपासून माझा प्राणप्रिय नेला. तर आता मी त्यावर सर्व मनाने प्रीती करण्याचा निश्चय केला आहे. की अशा विचारात असता तिच्या घरातील माणसे तिच्याविषयी अनेक प्रकारचे बेत करू लागली. तिच्या अंतःकरणात जी सद्धर्माची ज्योती देवाने पाजळली होती तिचा प्रकाश बाहेर पडल्याशिवाय कसा राहील? परंतु अंधकारास प्रकाश आवडत नाही. त्या उभयतांचे स्वाभाविक वैरच आहे. यमुनाबाईची वर्तवणूक व बोलणे तिच्या सासू सासऱ्यांनी पहिल्यापासून पाहून ठेवले होतेच, आणि आता तर तिचा पृथ्वीवरील धीर आधार निघून गेला. ती आपल्या हाती सापडली. आता हिला पाहिजे तसे वागवावे असा तिच्या सासूने निश्चय केला. विनायकरावाने आपल्या दुखण्यात बापाकडून असे वचन घेतले होते की माझ्या मागून हिचे वपन करू नये. त्यावरून यमुनाबाईस तिच्या नवऱ्याचे प्रेत उचलत्या वेळी कोणी काही बोलले नाही. परंतु 1-2 महिन्यांनी तिची सासू तिला फारच जाच करू लागली. तिने तिजवर जड कामे टाकावी. ती तिने करायास मागे हटू नये. तरी तिला उठता बसता अल्पस्वल्प कारणावरून शिव्या बसू लागल्या. तिचा सर्वांनी तिरस्कार करावा. तिच्या हातचे पाणी कोणी घेत नसत. मग अन्न कोण खातो? हे सर्व तिने मोठे आश्चर्यकारक रीतीने सहन करावे. परंतु पुढे असे झाले की घरचा उपाध्या मोरभट 2 महिने दुसऱ्या गावी गेला होता. तो परत आल्यावर विनायकरावाच्या घरी येऊन प्रथम यजमानास भेटून नंतर आत बाईपाशी जाऊन बसला. त्यास पाहताच विनायकरावाची आई रडू लागली आणि पुत्राचे गुण आठवू लागले. तेव्हा मोरभटजी म्हणतात, मुलगा फार चांगला होता, गुणवान होता, स्वभावाने गरीब होता, पण काय करावे, फार वाईट झाले. त्याचा काळ इतका जवळ आला होता असे कोणालाच वाटले नव्हते. असो, आपले प्रारब्ध, देवापुढे कोणाचा उपाय चालत नाही. होणार गोष्ट कधी चुकत नाही. आता शोक करून फळ काय? यमुनेचे दैव ओढवले.
तिचा जो काय विधी करायचा त्याचे कसे काय त्यावेळी उरकून घेतलेत ना, किंवा अजून पाठीमागे लचाण ठेविले आहे.